शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार, धरणातून वाढवला पाण्याचा विसर्ग, दुतोंड्या मारुतीपर्यंत वाढलेले पाणी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्या नाल्यांना पुराचा वेग आला आहे। पावसाच्या तीव्रतेमुळे गंगापूर, दारणा, पालखेड आणि नांदूर मधमेश्वर या महत्त्वाच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। गंगापूर धरणातून 5000 क्युसेक, दारणा धरणातून 12000 क्युसेक, पालखेड धरणातून 12 क्युसेक व नांदूर मधमेश्वर धरणातून 30 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे। गोदा काठावरील दुतोंड्या मारुती मंदिराच्या छातीपर्यंत पाणी आले असून पाण्याची पातळी सतत वाढत आहे। त्यामुळे शहरातील निसांकी भागात आणि गोदाकाठच्या वस्तींमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। विशेषतः नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी अनावश्यक धाडस न करता सुरक्षित स्थळी हलवावे अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्टवर असून मदत व बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत। न्यूज टुडे नाशिक।